नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता प्रतापनगर भांडू पश्चिम या परिसरामध्ये आणि तिथल्या JK चाळीमध्ये राहणाऱ्या सविता मारोडकर या वहिनींना भेटणार आहोत आणि त्यानंतर प्रबोधन निवास मधल्या सुरेखा पाटील या आपल्या वहिनींना भेटणार आहोत. आणि हो, आज एक SMS आला. या SMS मध्ये इतका छान विचार मांडलेला होता. खरं आहे बघा ना, अँगर म्हणजे ज्या वेळेला अँगर असता त्यावेळेला डेंजरपासून एकच अक्षर तुम्ही लांब असता. खरं आहे ना, अँगरला डी लावला की डेंजरमध्ये आपण येऊ शकतो. ते राग आणि तो क्षण जर टाळला ना तर मला असं वाटतं आपण जास्त आनंदी आणि समाधानी होऊ. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. नमस्कार. ही लक्ष्मी. नमस्कार. 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 चला आता नाव सांगा. माझं नाव सविता गोपाल मारोडकर. आणि आता ओळख करून द्या. हे माझे मिस्टर गोपाल मारोडकर, माझा मुलगा रितेश, हा कल्पेश, हा पण माझा मुलगा, माझी आई, नमस्कार, माझे वडील, नमस्कार, तो माझा भाऊ, ही माझी मावस बहीण, नमस्कार, मावस भाऊ, नमस्कार. चला सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करणार आहोत आपण गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय करता तुम्ही? मी नोकरी करते. म्हणजे लग्नानंतर नोकरी करायला लागलात का लग्नाच्या आधी? लग्नाच्या आधीपासून जॉब करते. करत होता पण मग घरून काही विरोध नाही झाला नोकरी नको वगैरे असा? नाही नाही. आणि मिस्टर काय करतात? मिस्टर पण नोकरीच करतात. मग काय वाटतं आता किती वर्ष आहे लग्नाला? 11. आणि बालपण कसं छान मजेत? हा. बरं, लग्नात काय झालं होतं? लग्नामध्ये मला एकीने सांगितलं होतं, म्हणजे बहिणीने एका, की वर मान करून बघायचं नाही. तर मी पूर्ण लग्नामध्ये मान खाली घालूनच म्हणजे केलेलं आहे. मान खाली, सरळ मान करून, वर नाही, सरळ. पूर्ण वेळ कशा होता? म्हणजे थोडी मान खाली घालणंच होती मी. अशी अशी आता आहे, अशी अशी नजर खाली. नजर खाली. मग मिस्टर बोलले नाहीत वरती बघ म्हणून? नाही, आम्ही जास्त असं कधी बोललो नाही. म्हणजे लग्न ठरल्यानंतर, आमचं डिसेंबरमध्ये लग्न ठरलं, फेब्रुवारीत लग्न झालं, त्याच्यामुळे असं तेव्हा फोन कॉल्स होते पण एवढे नव्हते, मोबाईल तर नव्हतेच तेव्हा. तर एकदा दोनदाच काहीतरी त्यांनी फोन केला. तुम्हाला? हा. बोलवा त्यांना, विचारायचंच आहे. ओ या. नमस्कार. नमस्कार. काय एकदाच फोन केलात म्हणे लग्न ठरल्यावर? हा, एकदाच. का? नंतर तेव्हा काही मोबाईल वगैरे अशी सुविधा नव्हती. हा, मग बोललात. पण त्याच्यानंतर लग्नात मान ह्यानी खालीच ठेवली होती. कशामुळे? तिला सांगितलं गेलं होतं की असं गावाकडे असं चालत नाही वगैरे. पण तुमचं काय म्हणणं होतं? माझं तुमच्या लक्षात नाही आलं की सतत खाली बघतात? नंतर आलं माझ्या. नंतर मला सांगितलंय, जे शूटिंग करणारे होते आणि फोटोग्राफर्स होते, थोडी मान उंच करायला सांगा, बरोबर क्लोजअप फोटो वगैरे येत नाही. मग केली नाही त्यांनी मानवर? नंतर गेली मग. आणि आता तुम्ही सांगत असाल मान खाली कर तरी करत नाही, हो ना? नाही, असं नाही. आता मिस्टरांचा अभ्यास घरातला किती येतो आपण बघणार आहोत. आता प्रश्न असा आहे की ही जी टाकी आहे किचनच्या वरची, ती किती लिटरची आहे? त्याची क्षमता किती? ते टाकी 750. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. 750 लिटर, अचूक उत्तर. त्यामुळे पहिलं उत्तर बरोबर आलं. आता एक एक चिठ्ठी घ्या दोघांनी आणि तो शब्द उखाण्यात येईल असा उखाणा घ्यायचा. आणि नाही घेता आला तर नाही नाही, असं कसं घ्या. बघतोय. काय आलंय तुम्हाला? नंदन. नंदन. तुम्हाला? कष्ट. हा, कष्ट. वा, घ्या. नंदन वनात कृष्ण वाजवतो पावा. वा. गोपाळरावांचं नाव घेते, त्यांचा सहवास हवा. अरे वा 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 वा, सुंदर उखाणा घेतला. आता तुम्ही? सविताचं नाव घ्यायला मला नाही पडत कष्ट, तिच्यात जेवणामुळे मी आहे धष्टपुष्ट. अरे वा, अभिनंदन. जोरदार आहे. तुम्ही धष्टपुष्ट आहात का? वा वा, छान. बरं, आता कोण गप्पा मारणार माझ्या बरोबर? इंग्लिश शब्द नाही येऊ द्यायचा. कोण? हेच तुम्ही सांगा. प्रयत्न करते. चला, खेळ सुरू झाला. किती वर्ष झाली लग्नाला? 11. पण त्याच्या आठवणी आहेत तुमच्याकडे? आठवणी लग्नातल्या का? हो. आहेत ना. कशा काय आहेत. पण आता समजा त्या आठवणी परत बघायच्या झाल्या तर कशा बघता तुम्ही? आमच्याकडे याची लग्नाची सीडी आहे. सीडी आहे ना? व्हेरी गुड. ती सीडीवर वर ठेवा जाऊ. चला, यांनी तर बक्षीस घालवलं. आता हे काय करतात बघूया. पिक्चर वगैरे बघायला जाता की नाही? चित्रपट? हा, नाही, चित्रपट बघायला कधीच नाही. लग्नाआधी 2 चित्रपट बघितलेले बस. कुठे? एक सास टॉकीज. सास टॉकीज. टॉकीज.
त्यामुळे बक्षीस गेलं. पण चला, लक्ष्मी तर आलेली आहे घरात, कारण पहिली दोन्ही उत्तरं बरोबर आलेली आहेत. 1, 2, 3, 4, 5 हे बक्षीस तुम्हाला मिळालं होईल. थँक्यू. चला भेटूया पुढच्या वेळी. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सुरेखा सुधीर पाटील. आणि माहेरचं नाव? सुरेखाच आडनाव सुरडकर. विसरलाच वाटतं माहेर. नाही, मला वाटलं नाव विचारलं म्हणून मी सुरेखा सांगितलं. द्या ओळख करून आता. हा, हे माझे मिस्टर. नमस्कार. ही माझी नंदेची मुलगी. हॅलो. ही वहिनी. नमस्कार. ही माझी बहीण. नमस्कार. हा माझा मुलगा. नमस्कार. आणि हे माझे सगळे चाळीतल्या शेजारी. मैत्रिणी, सख्खे शेजारी. नमस्कार. नमस्कार. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? भांडूप. भांडुपला कुठे? इथेच महाराष्ट्र नगरमध्ये. इथेच. बरं, महाराष्ट्र नगर मध्ये. आणि मग लग्न कसं जमलं? इथेच? नाही, आम्ही म्हणजे माझे मिस्टर पूर्वी मरवामध्ये राहत होते. आता म्हणजे मी शाळेत सर्व्हिस करते. पूर्वी म्हणजे काय, कुठल्या शाळेत? दादरची किंजर शाळा, म्हणजे राजा शिवाजी विद्यालयाची पाटकर गुरुजी विद्यालय. तिथे काय करता तुम्ही? शिक्षिका आहे. कितवीला शिकवता? प्रायमरी 1ली ते 4थी. आता माझ्याकडे 1लीचा वर्ग आहे. अरे वा, किती छान. खूप छान शाळेत खूप छान शिकवता तुम्ही, हो की नाही? हो. व्हेरी गुड. कारण त्या शाळेबद्दल सगळ्यांनाच इतका आदर आहे. त्या शाळेने कितीतरी उत्तम उत्तम विद्यार्थी घडवलेले आहेत. राजा शिवाजी विद्यालय. बरोबर. शाळेत असताना तुम्ही म्हणजे जेव्हा विद्यार्थी, तुमचं शिक्षण कुठे झालं? माझं इथेच इंग्लिश स्कूल भांडूपची शाळा. आता त्याचं नाव दत्ता सामंत आहे. बर, पण मला सांगा, कधी लहान असताना त्या शाळेतून तुम्ही कोणालाही न सांगता गेला आहेत किंवा शाळेतच बसला नाहीत, असं कधी तुम्ही केलं होतं? हो, केलेलं ना. म्हणजे आमच्या जाळीमध्ये आम्ही 2च मुली म्हणजे शाळेत जाणाऱ्या पहिल्यांदाच. मला समजा बाबांनी मला शाळेत नेऊन सोडलं, पण नंतर आता मला ते शाळेत बसायचं नव्हतं, माझ्या मैत्रिणीला पण बसायचं नव्हतं, कारण कोणीच जात नाही, मग मी का जाऊ. म्हणून ना आम्ही बहिणीचं लक्ष नसताना दोघी जणी हळू बाका खालून आलो आणि ना गपचूप घरी निघून आलो आणि बसलो घरात. बाबा होते घरात, घाबरून आम्ही लपूनच होतो घरामध्ये. पण आईने आम्हाला पाहिलेलं होतं. नंतर थोड्या वेळाने बाई आल्या शोधत. त्यांनी पाहिलं मला की अरे ह्या आहेत. बाबांनी काय केलं, भरपूर चोप दिला मला, हातपाय बांधले, माळ्यावर ठेवलं आणि शिडी काढून घेतली. अरे बापरे, केवढ्या होता तेव्हा तुम्ही? 5 वर्षाची. खूप रडला असाल? खूप रडली, घाबरली. आधी मला माळ्यावर आधी भीती वाटायची. असं वाटायचं तिथे भूत आहे, भूत मला पकडे. मी म्हटलं आता मी कधीच शाळा सोडून पळून येणार नाही. मी कबूल केलं. मग नंतर बाबांनी मला खाली घेतलं. त्याच्यानंतर मी कधीच पळून नाही आली. मला उलट शाळेविषयी जास्त आवड निर्माण झाली. ती आवड तुम्ही अजून जपते. म्हणजे खूप छान वाक्य ऐकलं होतं की शिक्षा ही शरीराला नाही तर मनाला व्हायला पाहिजे. आणि नेमकं त्या वेळेला तुमचं तसं झालं. बरं, मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? रागीट आहे, पण तेवढंच प्रेम पण करतात. रागवतात जास्त, तेवढंच प्रेम करतात. मिस्टरांना बोलूया? हो, बोलवा ना. अहो ऐकलत का? या. अहो ऐकलत का? या. नमस्कार. तुमचं शिक्षण कुठे झालं? मरोळला. आणि मग बालपण सगळं मरोळ. काय सांगाल याच्या वहिनीच्या स्वभावाबद्दल? छान आहे. म्हणजे जे रथाचे 2 चाक ऐकले होते, त्यातलं दुसरं चाक कसं असतं हे लग्नानंतर कळलं मला. छान वाटले रथ चालवायला. छान. किती छान बोलतायत. सगळं श्रेय तुम्ही त्यांना देता? हो, ऑलमोस्ट. मग वहिनी लग्न होऊन जेव्हा घरात आल्या त्यानंतर काय प्रगती वगैरे झाली? भरपूर. आर्थिक दृष्ट्या तर फारच झाली, पण म्हणजे प्रत्यक्षात त्याचा अनुभव भरपूर आला. असं कसं वाटतं वहिनी ऐकताना? चांगलं वाटतं. पण तुम्ही साधारणतः घरी किती वेळ देता? माझा वेळच नसतो सर. मी सकाळी गेलो की रात्री येतो. म्हणजे ती ऑलमोस्ट दोन्ही कामं करते. आईचा रोल तर आहेच तिचा, पण शिवाय बाबांचे कामं हे सुद्धा तीच करते. शिवाय तिची नोकरी सांभाळते. मी रात्री 11-11:30 अरे चला, थंड एवढं गरम होत आहे. आईस्क्रीमच्या दुकानात कुठलं स्वतःच आहे? हो, आईस्क्रीमचं पार्लर आहे माझ्याकडे. येऊ आम्ही नक्की. नक्की सर, नक्की. मोस्ट वेलकम. मला आवडेल तुम्ही आले. तुम्ही येणार तर मला मी पण येईन. अरे वा. प्रश्न विचारतो तुम्हाला. मला सांगा, तुमच्या किचनच्या कट्ट्याच्या खाली जी ट्रॉली आहे त्या ट्रॉलीमध्ये निळ्या रंगाचे काचेचे किती ग्लास आहेत? 5. किती आहे? 5. अभिनंदन, उत्तर बरोबर आहे. चला, पहिलं उत्तर तर बरोबर आलं. आता बाई, पुढचा प्रश्न थोडासा कठीण आहे. बाई नका म्हणू. अरे मला शाळेत आल्यासारखं वाटायला लागलं ना. बरं वहिनी, मला सांगा,
एक ही चिठ्ठी घ्यायची आणि त्या चिठ्ठीमध्ये असलेला शब्द तुमच्या उखाण्यात आला पाहिजे. घ्या आधी तुम्ही. आधी हा. काय आलाय शब्द? बंधन. बंधन. तोपर्यंत तुम्ही चिठ्ठी घ्या बाई. चिठ्ठी घ्या घ्या. तुम्हाला काय आला? प्रवेश. प्रवेश. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते, सुधीरांचं नाव देते, 10 आणि होम मिनिस्टरने केला प्रवेश. नाही? होम मिनिस्टर कार्यक्रमाने केला 10 9 8 7 6 5 4 3 प्रवेश. 2 1 वेळ संपली आणि उखाणा वहिनीने घेतला नाही. आता तुम्ही चला 10 घ्या आता. 9 8 7 6 5 4 3 2 1 वेळ संपली. चला हे बक्षीस गेलं. पण आता माझ्या बरोबर कोण गप्पा मारणार? एकही इंग्लिश शब्द न वापर. तुम्ही मला सांगा, लहानपणीच ठरवलं होतं शिक्षिका व्हायचं? हो. कधी? म्हणजे मी पहिलीत असताना म्हणजे असं म्हणजे हीच नोकरी करायची. हे तेव्हाच पण ठरवलं हो, होतं? पण पुढे पण 10वीत आल्यानंतर जरासा विचार बदलला. मग मला असं डॉक्टर व्हावं असं वाटत. पण मग नंतर म्हणजे आम्ही भावंड जास्त असल्यामुळे आणि माझा पहिला नंबर असल्यामुळे मग ते जरा कॅन्सल झालं. परत मग मी शिक्षिका व्हायच्यावर आली. व्हेरी गुड. झालं सगळं संपलं. हो. डॉक्टर झालात, कॅन्सल केलं. मी डीएड केलंय सोमय्या कॉलेजमध्ये विद्याविहारचं. छान. बरं करताय. कळलं ना काय झालं? हो. काय काय एकही इंग्लिश शब्द वापरायचा नव्हता ना आपल्या गप्पांमध्ये? कोणता वापरला मी? खरंय, तुम्ही एकही इंग्लिश शब्द वापरला नाही. हा. नाही नाही नाही. हा, पण बक्षीस केलं. कसं? असंच. डीएड शब्द. एक. दुसरा? डॉक्टर शब्द. 2. तिसरं कुठे केलं? आता पेपर तपासायला आलाय. सोमय्या कॉलेज. कॉलेज. हो, पण माझ्या लक्षातच नाही तुम्ही मराठीतून विचारणार आहे मला. अरे चला आता बघूया, ही संधी तुमच्याकडे. तुम्ही रोज इथून कितीला निघता घरून? सकाळी 9 वाजता. आणि कुठे जातात? मरोवाला दुकानावर. काय मिळतं तुमच्याकडे? शीतपेय. शीतपेय मिळतं. मग फक्त प्यायचंच मिळतं का? हो. खायचं काय मिळत नाही? नाही, काहीच नाही. काहीच नाही. लायसनच नाहीये माझ्याकडे कोणत्या गोष्टीचं. शीतपेयाशिवाय काही विकूच शकत नाही मी. लायसन्स लायसन नाही आला. तुमच्याकडे. त्याच्यामुळे जे लायसन आहे ते इंग्रजी शब्द आला. लायसन आहे ना. बरं, आईस्क्रीम बोलतच नाहीयेत ते, शीतपेय म्हणतायत. म्हणजे वितळलेलं आईस्क्रीम त्यांच्याकडे मिळतं थोडक्यात. बघितलं, अशी असते गडबड. चला हे बक्षीस पण गेलं. पण लक्ष्मी घरात आलेली आहे. अभिनंदन, कारण पहिलं उत्तर बरोबर आलं ना. 5. हो की नाही?